नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पेपर फुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती राज्य महामंडळानं 10वी आणि 12वीची परीक्षा प्रक्रियेची गोपनीयता बळकट करण्यासाठी प्रश्नपत्रिका आता डिजिटल पद्धतीनं थेट केंद्रावरती पाठवणं आणि उत्तरपत्रिकांचं ऑन स्क्रीन मूल्यांकन करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. येत्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत प्रायोगिक तत्वावरती हा प्रयोग करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा प्रयोग फक्त एकाच केंद्रासाठी केला जाणार आहे. जर प्रयोग यशस्वी झाला तर पुढील परीक्षांना ही प्रक्रिया राबवण्याची योजना आखण्यात येईल असं सांगण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सध्या 10वी-12वीच्या परीक्षांसाठी पारंपरिक पद्धतीनं प्रश्नपत्रिका वितरण आणि उत्तरपत्रिका तपासणी करतं. मात्र बदलत्या परिस्थितीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचं नियोजन मंडळानं केलेलं आहे. याआधी फेब्रुवारी-मार्च परीक्षेमध्ये बारामती इथं डिजिटल ट्रंकेच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. आता त्यापुढचा टप्पा म्हणून थेट डिजिटल प्रश्नपत्रिका पाठवण्याची यंत्रणा विकसित केली जात आहे. या योजनेनुसार पुरवणी परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये केंद्रावरती पोहोचवल्या जातील. त्यानंतर पासवर्ड आधारित तंत्रज्ञानानं त्या डाउनलोड करून त्याची प्रिंट काढण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना देण्यात येईल. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी इंटरनेट, वीज पुरवठा, जनरेटर अशा सर्व साधनांची उपलब्धता करून देण्यात येईल. तसेच बोर्डाकडनं उत्तरपत्रिकांचं ऑन स्क्रीन मूल्यांकन करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेत. सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हा प्रयोग अनेक वर्षांपासून यशस्वीपणे राबवण्यात येतोय. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका स्कॅन करून ऑन स्क्रीन मूल्यांकन हे केलं जाणार असून त्यासाठी AIची मदत देखील घेतली जाणार आहे. 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये अत्यल्प विद्यार्थी संख्या असलेल्या काही विषयांसाठी स्वतंत्र परीक्षा यंत्रणा उभी करावी लागते. यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वेळ आणि पैसे खर्च होतात. त्यामुळे अशा विषयांचा आढावा घेऊन अनावश्यक विषय कमी करण्यावरती विचार सध्या राज्य महामंडळाकडनं सुरू असल्याची देखील कबुली अधिकाऱ्यांनी दिली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता इथून पुढे 10वी-12वीचे पेपर ऑनलाईन तपासले जाणार आहेत आणि शिवाय प्रश्नपत्रिका देखील डिजिटल पद्धतीनं परीक्षा केंद्रावरती पोहोचवली जाणार आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.